नमस्कार, शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. आणि हा व्हिडिओ आहे शाळेतला. एक ग्रुप फोटो पाहिजे होता आमच्या टीचर्सचा, तर आम्ही इथं लायब्ररीमध्ये येऊन फोटो काढायचं होतं आणि त्याच्यामध्ये मॅगझिनमध्ये आम्हाला घालायचं होतं, म्हणजे जे शाळेची मॅगझिन असते त्याच्यामध्ये. आता त्यानंतर आम्ही थोडंसं म्हणजे तुम्हाला दाखवते मी इथं शिवजयंती कशी साजरी झाली. तर हे पहा, शिवजयंती खूप धूमधडाक्यात इथं पण साजरी झाली. खूप मोठी लाईन मागे होती आणि आम्ही थोडासा दृश्य आपल्यासाठी इथे मी घेतलेला आहे. त्यानंतर आता मी संध्याकाळी शाळेहून घरी आल्यानंतर इथं गार्डनमध्ये आले की काहीतरी काम करावं. दररोज थोडंसं आपलं श्रम गार्डनसाठी आपण घातलं पाहिजे ना, नाहीतर मग काहीच येणार नाही. आपण जेवढं केलं तेवढं सगळं मेहनत मग पाण्यामध्ये जाईल. थोडं तरी आपण श्रम केलंच पाहिजे, परिश्रम केलंच पाहिजे गार्डनसाठी. आपण किती परिश्रम केलो तेवढा आपल्याला फायदा असतं. म्हणजे गार्डन म्हणजे काय, आपलीशी एक छोटीशी शेतीच असल्यासारखी असते आणि त्याला आपण किती तन मन धनाने आपण वेळ देतो, आपण किती कष्ट घेतो त्याच्यासाठी, तेवढा आपल्याला त्याचा लाभ मिळणार असतो. मी काय केले, हे सगळं पानं वगैरे सगळे गोळा केले आणि कुठं आता बाहेर टाकायला जावं, इतकं उचली खूप असतं ना, तिथंच मी जाळ लावून टाकले. फौजी साहेबाला म्हणजे माहिती झालं तर ते रागावतात. मग तिथं वरी पेरूचे झाडं आहेत. हे पहा, मी इथं बी टाकावं म्हणून आता बी घेतलेलं आहे. जे भिन्नीसचं बीज असते ना, शेंगा असतात ना, तर हे भावाने कसं इथं मागून गेले. आणि हे पहा, मग आता इथं मी पाहते की आता कुठं पॉट वगैरे खाली आहे का. इथं मला पॉट खाली दिसलं, याच्यामध्ये काहीच नाही. ते आलेलं आहे ते आपलं तोंडल्याचं, ते येत जाईल आणि इकडं साईडला मी टाकून देते. काय आलं ते पाहूत, किती आलं तेवढं आपलं काम आहे करायचं. आपलं काम आहे बी टाकायचं. हे पहा, सगळे बी मी एकाच ठिकाणी टाकले, म्हणजे थोडेसे टाकले भिन्नीसचे. आणि ते शेंगाची भाजी ना इतकी छान होते ना. पण ते भिन्नीसचं झाड आलं ना तर खूपच शेंगा लागतात. पण आता बघा, हे चेरीचं झाड आहे पहा, किती छान आलेलं आहे. हे लिंबाचं आहे. आता सगळं कसं फुटत आहे पहा तुम्ही. आणि जर आम्ही ज्यावेळेस घर बांधत होतो त्यावेळेस कसं होतं. आता इथं पण थोडं खाली आहे पहा, हे पॉट काहीच नाही, शोचं एखादं थोडंसं आहे. तर मग इकडं साईडला इथं थोडं बिया टाकते. आता काही नाही, फक्त टाकायचंच काम करायचं आहे मला, दुसरं काहीच नाही. टाकल्याशिवाय तर आता काही येणारच नाही. आणि इतके बी आहेत सगळ्या भाज्यांचे. टाकून देते, येईल तेवढं येईल, जाईल तेवढं जाईल. हे पहा, हे आलूचं एक आलू इथं पुरलेला होता आणि तेही माती वाहून गेलेली आहे आणि आलू दिसत आहे. आणि हे पहा, फुलं किती छान असे लागलेले आहेत. ताई एक कमेंट केले होते की म्हणे ह्याला एप्रिल फूल असं फूल म्हणतात. मलाही माहिती नव्हतं ह्याचं नाव. खूप छान आलेलं आहे. आता चला इकडल्या साईडचं थोडं दाखवते तुम्हाला मी. हे पहा, ह्याला पण कळ्या लागलेल्या आहेत. हे पहा, ह्याला जास्वंदाला कळ्या लागलेल्या आहेत. हे पहा, इकडे पण याचे फूल किती छान आलेले आहेत. पण दोन्हीकडे ना कलर एकच झालेला आहे. थोडा वेगळा कलर झाला असताना खूप छान वाटलं असतं. पाहते मी, प्रयत्न करते. आणखीन ह्याच्यामध्ये किती किती कलर असतात तुम्ही सांगा मला. आणि एक दोन तरी कलर अजून मी घेऊन येण्याचा प्रयत्न करते. इथं टमाटरचं पण आलेलं आहे. शोचे झालेले आहेत पुष्कळ, फुलाचे झालेले आहेत, फळाचे पण झालेले आहेत. तर असं थोडं आता बी टाकत गेले ना. हे पहा, इथं मी टमाटर टाकलेला होता, असंच खराब झालेला टमाटर होता ते टाकलेला होता. इथं पहा, कांद्याची पात पण आलेली आहे, इथं टाकलेली होती. आणि हे बघा भिन्नीसचं, इथं पण ह्याला पण शेंगा लागतात खूप छानच, ते पण वेल आलेलं आहे. पाहू आता. आणि एवढं बी आहे पहा अजून. आणि हे पहा, किती दिवसाचं बी आहे माझ्याकडे आणि घालावं म्हणून तसंच राहून गेलेलं आहे. तर हे बी मी आता टाकून देते कुठंतरी. इथं पहा, तांदूळशा म्हणतात ना, ती भाजी कशी उठलेली आहे, हिरवी हिरवीगार मस्त एकदम. थोडीशी आता जरा वाढली की त्याला काढून आपण त्याची भाजी करायची. इकडे बघा पॉट कसे आलेले आहेत, चमकत आहेत असं एकदम, सगळं काही हिरवंगार आलेलं आहे. आणि इकडे पहा, आता हे बघा, शेवग्याची किती मस्त शेंगा लागलेल्या आहेत. खूप छान फुलं लागलेले आहेत, शेंगा लागलेल्या आहेत. आणि तोडून टाकलं होतं ना, सिमेंट वगैरे पडलेलं आहे वरती म्हणून, तर आता वाढ छान झालेली आहे त्याची. हे पहा, इकडं शेंगा दाखवते तुम्हाला मी. हे पहा, किती दिवसात येतील बरं हे शेंगा, तुम्हीच सांगा. 4 दिवस या 8 दिवस. इकडं बघा, हे पहा, फुलाचंच आहे हे पण, किती हिरवंगार टवटवीत झालेलं आहे.
असं म्हणजे आपण मेहनत केलो ना, कष्ट केलो ना, त्याचं फळ आपल्याला दिसून येतंच. हे पहा, इथं लिंबाचं लावलेलं आहे आणि इथं मी टाकलेलं होते काय म्हणजे आंबाड्याच्या भाजीचे बी टाकलेले होते. फौजी साहेबांना ते सगळं तुडवून त्याला हे केले, म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की मी इथं बी टाकलेलं. सांगितले होते तरी त्याने लक्ष दिले नाही. तर चला दुसरीकडे आणि टाकते मी. आणि हे पहा, तांदूळशाची जी बी असतात ना, तेही इथं टाकलेलं असतं ना, खूप छान भाजी येते त्याची पण. उठतच राहते, पाणी आपण घालतो ना. आणि हे पहा, तोंडल्याचे बी किती छान आलेले आहेत. असं बी टाकलं ना, एकदा तोंडल्याचं झाड आलं ना, मग पुन्हा पुन्हा ते आपोआप येत राहतं. वेल त्याची चढत राहते, येत राहतं, वाळत जातं, परत आणि येतं. म्हणजे कायमचं ते नष्ट होत नाही. एकदा लावलं ना, त्याचा खूप फायदा असतो आपल्याला. आणि तोंडले पण शरीराला खूप स्वास्थ्यवर्धक असतात, चांगले असतात. आणि अधूनमधून तोंडल्याची भाजी पण आपण कधी कधी खायला पाहिजे. तर आता तोंडले आमच्यात तर लागायला सुरू झालेले आहेत. हे पहा, किरायदारीन थांबलेली आहे. मी काय काम करायला लागले म्हणून बघायला आली, पण तिची मुलं इतकं आगाव आहेत ना, तिला थांबूही देत नाहीत आणि तिला बोलूही देत नाहीत. मध्ये मध्ये येत असतात. तर मी आपलं काम चालू ठेवलेलं आहे मला, कारण खूप कामं असतात. हे काम असतं, त्याच्यानंतर परत दुसरं काम घरातलं करावं लागतं. आता व्हिडिओ एडिटिंगचं काम तर खूप मोठं काम असतं आपल्याला, तेही करावं लागतं. चला, इथं एक पॉट खाली दिसला, मग मी म्हटलं इथं पण लावून टाकते काहीतरी. तर इथं मी बी आता टाकणार आहे, कारण खूप बी आहेत ना. भिन्नीचं तर आहेच, दोडक्याचं पण आहे, भोपळ्याचं पण आहे, कारल्याचं पण आहे तेवढ्यातच, आणि मुळाचं पण आहे. तर जे हाताला आलं मी ते टाकून दिले. आता कशात काही येईना, आलं तर ठीक आहे, नाही आलं तर मग आणि चला दुसरे बीज तयार. क्या बाजारातून आणता येतील किंवा घरात आहेत अजून ते पाहता येईल. मग म्हणून मी हे पहा, फुलं किती छान लागलेले आहेत. इकडे दाखवले तुम्हाला मी पूर्ण माझी गार्डन. तुम्हाला गार्डन कशी वाटत आहे माझी बघा. छान रंग आला की नाही गार्डनला. हे पहा, मस्त अशी सगळं काही झालेलं आहे. इथं जमिनीवर पण मला भाजी लावायची आहे. हे पहा, मुलं तिचे किती तिला परेशान करत असतात. एकही ऐकत नाही ती दोन्ही मुलं. लहान लहानच आहेत पण. काम गार्डनमध्ये इतकं आहे ना, कोणतं करावं आणि कोणतं नाही असं मला वाटायला लागलं, की काय करावं, किती करावं, किती केलं तरी आता कमीच आहे. तर मी म्हटलं चला, काही नाही केलं तरी स्वच्छ करायचं आणि बी टाकायचं, स्वच्छ करायचं, बी टाकायचं. एवढं तरी आपण पहिल्यांदा आता केलं पाहिजे. मग तेव्हा नंतर आपण काय करायचं आणि काय नाही. आता पॉट कुठं कुठं ठेवायचं ते तर ठेवलेलंच आहे. आणखीन हलवायचे आहेत पॉट, पण जिथं आता राहू दे, जिथं ठेवलेले आहेत त्याला आता हलवत आपण इकडं तिकडं करत बसायचं नाही. आता मेन म्हणजे काय असतं ना, बी लावणं महत्त्वाचं असतं. आणि कुठं कुठं माती नाही कोणत्या कोणत्या पॉटमध्ये, तर तिथं मागे घर बांधत आहे, तिथली माती खूप निघून असंच वेस्ट पडलेली आहे. तर मी ते बकेट घेऊन चाललेली आहे आणि तिथली मी माती आणून थोडं पॉटमध्ये घालणार आहे, म्हणजे छान भाजीपाल्याला उपयोगी पडेल असं. तर पॉटमध्ये माती खूप आवश्यक असतं बघा. आणि इथं काय, रेगडी जमीन, काळी जमीन अशी जागा आहे इथली. आमचे घरं बांधायची जी जागा आहे ना, खूप छान माती आहे. पण आमच्या मातीतला जे कस आहे ना, पूर्ण निघून गेलेला आहे. कारण सिमेंटाचा प्रभाव जास्त पडलेला आहे ना वरती. खूप सिमेंट इतकं घर बांधण्यामध्ये ते मातीमध्ये काही आता कस राहिलेला नाही. तर त्याला काहीतरी खतपाणी घालावं लागेल, तेव्हा मग परत त्याला आपण अपेक्षा करू शकतो की हा भाजीपाला येईल, करल म्हणून. म्हणून मी जमिनीवर लावायला अजून मी प्रयत्न करत नाही. जेवढं होता होईल तेवढं पॉटमध्ये लावते, मग त्याच्यानंतर मी जमिनीवर लावते. कारण जमिनीमध्ये काय खोदावं लागेल आपल्याला, खंदून मग भुसभुशीत आपल्याला जमीन करावी लागेल, काळी माती घालावं लागेल, खतपाणी घालावं लागेल. त्याच्यानंतर मग आपल्याला बी लावता येतं. म्हणून मी थोडंसं जमिनीवर लावायसाठी थोडासा उशीर करायला लागले. पाहता येईल, पुढे चालून लावता येईल. म्हणून हे वापर अजून जमिनीचा होत नाही भाजीपाल्यासाठी. पण जमीनच चांगलं श्रेष्ठ असते. जेवढं आपण खाली लावतो ना जमिनीवर, तेवढं छान भाजीपाला येतो. आता मेथी आहे, आता आपल्याला धनिया म्हणजे कोथिंबीर टाकायची आहे, पालक टाकायचा आहे, आंबाडी टाकायची आहे. तर ह्याला आपल्याला जमीनच पाहिजे ना. म्हणून मग ते तिथं माझ्या मागे ते ढिगारा बघा कसं टाकलेलं आहे, चिपरंग्या, तिचं दगडं ते हलवावं लागेल मला. मग त्याच्यानंतर आपल्याला पुढचा विचार करावा लागेल. तर चला, आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.